करायचा। बागलाण तालुक्यातून एक खळबळजनक मोठी बातमी समोर येत असून जुनी शेमळी येथे 7 ते 8 जणांना विषबाधा झाल्याची गंभीर घटना घडली आहे। सायंकाळच्या वेळी पार्टीसाठी एकत्र जमलेल्या मित्रांनी दारूचे अतिसेवन केल्यामुळे ही विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे। या घटनेत राहुल रमेश पवार, प्रवीण रमेश पवार, शरद नामदेव पवार, साजन अशोक लोटे, अमृत सदाशिव जगताप, बाळा पगारे यांच्यासह इतर काही जणांचा समावेश आहे। हे सर्वजण पार्टीसाठी घराबाहेर गेले होते, मात्र बराच वेळ होऊनही ते घरी न परतल्याने कुटुंबियांनी त्यांचा शोध सुरू केला। शोध घेत असताना हे सर्वजण बेशुद्ध अवस्थेत आढळून आले। यामुळे गावात एकच धावपळ उडाली। तत्काळ मिळेल त्या वाहनाने तसेच काही रुग्णांना रुग्णवाहिकेतून सटाणा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। दरम्यान काही रुग्णांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना पुढील उपचारांसाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे। सध्या दोघांची प्रकृती सुधारल्याने ते सटाणा ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असून उर्वरित रुग्ण खासगी रुग्णालयात उपचाराधीन आहेत। घटनेची माहिती मिळताच सटाणा नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष हर्षदा राहुल पाटील यांनी तात्काळ ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन रुग्णांची प्रकृती जाणून घेतली व आवश्यक ती वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे। तसेच माहिती मिळताच सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अमोल सूर्यवंशी यांच्यासह विशाल जाधव, रवींद्र शिंदे, सुधीर साप्ते आणि सिकंदर कोळी हे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे। विषबाधा झालेल्या रुग्णांवर डॉक्टर संदीप भगत, डॉक्टर अक्षय शेटे, डॉक्टर अक्षय मुर्तडत, डॉक्टर महेश आळणकर तसेच ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी तातडीने उपचार सुरू केले। विषबाधेचे नेमके कारण काय आहे याबाबत पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे। जुनी शेमळी इथे जी आत्ता घटना घडलेली आहे फूड पॉयझनिंगची, त्यात बरेचसे पेशंट असे आहेत की त्यांना अजून पण त्या कोणत्या गोष्टीमुळे ही घटना घडली हे त्यांच्या फॅमिली मेंबर्सला पण माहिती नाही आणि आपण त्यांना ज्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केलेलं आहे तिथे 2 पेशंट आहेत आणि ज्यांची जास्तच तब्येत म्हणजे खालावली आहे त्यांना आपण खाजगी रुग्णालयात दाखल केलेलं आहे। तरी पण हे जे पेशंट आहेत यांची आपण एक जातीने विचारपूस करून आणि त्यांना काही पुढील सुविधा लागणार असतील तर आपण त्याचीही व्यवस्था करू आणि त्यांच्या फॅमिलीचं सांत्वन करून आणि एक विचारपूस करून त्यांची आपण काळजी घेतलेली आहे। तरी पण नक्कीच जो अहवाल येईल आपल्याला त्या अहवालात समजेलच की हे कशामुळे घडलेलं आहे, तर त्यावर आपण त्यांना पुढील उपचारासाठी पाठवू।